राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते असलेले आमदार जितेंद्र आव्हाड आपल्याबरोबर आहेत। जितेंद्र आव्हाडजी 27 वर्षांचा पक्षाचा प्रवास झालेला आहे। खरं तर आजच्या अनेक नेत्यांनी भाषणं करताना खरं तर रस्त्यावरती उतरण्याची गरज आहे असं सांगितलेलं आहे। आगामी काळामध्ये तशा पद्धतीची आंदोलनं वगैरे पक्षाकडनं रस्त्यावरती होणार आहेत। आंदोलनं तर करावी लागतील। आंदोलनानेच देश पेटवला जातो। इंदिरा गांधींनी नेहमी दाखवून दिलंय की तुम्ही रस्त्यावर उतरलीत की लोक तुमच्याबरोबर येतात। त्याच्याशिवाय लोक येणार नाही। तुम्ही घरी बसून काही लोकांना बाहेर नाही आणणार ना। आणि आजची अर्थव्यवस्था, आजची महागाई, गगनाला भिडलेलं तेल, गगनाला भिडलेलं पेट्रोल, डिझेल, त्याच्यामुळे होणारा कृषी क्षेत्रावरचा वाढलेला दबाव, कृषी क्षेत्राची झालेली उलटापालट, हे सगळं या देशामधली परिस्थिती बिघडवणार आहे। तर काल लातूरमध्ये देखील एका शेतकऱ्याने स्वतःच्या पत्नीला नांगराला जुंपलेलं होतं। नाही, ते हे तर काय होणारच आहे। काय तुमच्याकडे काहीच नाही आहे। तुम्ही स्वतःचं सोनं विकलं परदेशात। तुम्ही 2014 म्हणालेले अच्छे दिन आएंगे आणि फॉरेनला जाऊन सांगतात बुरे दिन आने वाले, भारतीय तयार हो जावं। तुम्ही अच्छे दिन दाखवलेच नाहीत तर बुरेचे काय वाट? जे काय झालं ते बुराच झालं। म्हणजे तुम्ही 2014 ते 2016च्या या 12 वर्षात अच्छे दिन बघितलंच नाही। जे काय बघितलं ते आम्ही वाईटच बघितलं। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन गट पडलेत आता। अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्या शरदचंद्र पवारांचा पक्ष, त्या पक्षात सुरू तरी काय आहे? राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी देते, भुजबळांना दुसऱ्याच्या घरात काय जेवण आहे मी उपाशी असलो तरी बघायला जात नाही। त्यामुळे त्यांच्या पक्षात काय सुरू झालं आहे त्यांना लखला। तो ओबीसी नेते असलेले, इतके मोठे नेते असलेले छगन भुजबळ यांनी राज्यसभेची मागणी केली तरी त्यांना डावललं गेलं। तुमचं कायमच डावललं जातं। त्याच्यामध्ये काय मोठं आहे? आज देशामध्ये सांगितलं गेलेलं लोकसभेमध्ये की सेन्सस करताना आम्ही ओबीसीचं सेन्सस करू, ओबीसीची जनगणना करू। आज जनगणनेला सुरुवात झालेली आहे। ओबीसी कुठे दिसतच नाही आहे जनगणनेमध्ये। परंतु भुजबळ साहेबांना हे डावलणं योग्य आहे का? आणि भुजबळांना एवढं हलक्यात त्यांच्या पक्षातलेच नेते घेतात? भुजबळ ये चमत्कार है, कब क्या करेगा बोल नहीं सकते। परंतु सातत्यानं आता देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतली आहे। परिस्थिती तशी असते। पैशाचा खेळ चालू आहे सगळीकडे। आणि खास करून या राज्यामध्ये 2022 नंतर फक्त पैसा बोलतोय। माल है तो कमाल है, नाही तो बोरीबंदर का हमाल है। ही परिस्थिती सुधारणार कधी आहे? कारण की तुम्ही म्हणता पर्यंत लोक रस्त्यावर येत नाही। नीटचा पेपर फुटला, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आलाच पाहिजे। 22 लाख तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं। काय करताय तुम्ही? लॉईड स्टीलला तुम्ही ताडोबाचा एक मोठा भाग देऊन टाकला, अभयारण्यातला मोठा भाग देऊन टाकला। काय करताय तुम्ही? सगळीकडे भ्रष्टाचाराने सगळं पोखरलं जाते। कोण बोलायला तयार नाही। मराठी माणसाला उतरावं लागेल, महाराष्ट्र वाचवला लागेल। महाराष्ट्र ज्या दिवशी वाचवायचा प्रयत्न मराठी लोक करतील तेव्हाच हा देश वाचेल। तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। आमदार जितेंद्र आव्हाड होते। ते म्हणतात की महागाईचा डोंब उसळलेला आहे आणि देशभरामध्ये एकतर संतापाची लाट आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भात भारतीय जनतेने रस्त्यावर उतरलं तरच कुठेतरी या सगळ्यातून सुटका होणार आहे, अशा पद्धतीचं मत जे आहे ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।